चिपळूण शहरामध्ये वशिष्ठी नदीचं पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट मोडवर, एनडीआरएफची टीम तैनात. कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्या, अनेक रस्ते पाण्याखाली. कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात पाणी साचलं, गुडघाभर पाण्यातनं गाडी काढताना वाहन चालकांची तारांबळ. मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव परिसरात 8 ते 10 किलोमीटरची वाहतूक कोंडी. मोठमोठे खड्डे आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल. बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत. छगन भुजबळांचा शरद पवारांवर थेट आरोप. भुजबळांकडे पुरावा काय? सुप्रिया सुळेंचा सवाल. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी फडणवीसांचा दबाव, जरांगेंचा आरोप. तर जरांगेने गैरसमज करू नये, शंभूराज देसाईंचं आवाहन. विधानसभा निवडणुकीआधी बरेच हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासनं देतील, पण त्यांना भूलू नका. बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यामध्ये भर पावसात अजित पवारांचं वक्तव्य. कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक, अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजेंची हजारो शिवभक्तांसह धडक. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांकडे जमा. तर शेतकऱ्याला पिस्तुलाने धमकावल्याप्रकरणी आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांची नोटीस. पुण्यातल्या कोयता गँगचा धुडगूस, गाड्यांची तोडफोड. नवी मुंबईत चड्डी बनियन गँग तर डोंबिवलीत तलवार गँग सक्रिय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, गोळी कानाला लागून गेली. सुरक्षा रक्षकांच्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोर तरुणाचा मृत्यू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत निळोबारायांच्या पालखीमध्ये. वारकऱ्यांसह मुख्यमंत्रीही चालले वारी. जगन्नाथ मंदिरातलं रत्नभांडार अखेर खुलं. 46 वर्षांनंतर रत्नभांडार उघडलं. जगन्नाथाच्या दागिन्यांची होणार नव्याने मोजदाद. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा